राज्यामधल्या 29 महापालिकांच्या महापौर आरक्षणाची सोडत निवडणुकीनंतर सूत्रांची एबीपी माझाला माहिती. दिरंगाई मागे राजकीय कारणाची चर्चा. विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीनंतर मुख्यमंत्रीही मुलाखती देणार. 8 जानेवारीला नागपूरमध्ये संवाद तर 4 शहरांमध्ये विजन मांडण्यासाठी उपक्रम. ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा फोटोही समोर. अजित पवारांना सावरकरांचे विचार मानावेच लागतील, आशिष शेलारांनी ठणकावलं. तर 70,000 कोटींच्या आरोपांसंदर्भातला निकाल लागलेला नाहीये, बावनकुळेंचा सूचक इशारा. मिटकरींकडून प्रत्युत्तर. देवेंद्र फडणवीसांसह युतीच्या प्रमुख नेत्यांचा झंझावाती प्रचार तर मवियाचे तुरळक नेतेच प्रचारात. ठाकरे बंधूंचंही आस्ते कदम. राजकारणात कंटाळा आला तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करणार. कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये मंत्री नितेश राणेंचं मोठं वक्तव्य. रात्री 8 वाजता मुलाखतीचं प्रसारण. लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील या वक्तव्यावर रवींद्र चव्हाणांकडून दिलगिरी. तर लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही, रितेश देशमुख यांचा हल्लाबोल. शंभूराज देसाई पालकमंत्री म्हणून ढ. सुषमा अंधारेंचं टीकास्त्र. साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणी शेडवर नाही तर प्रकाश शिंदेंच्या रिसॉर्टवर रेड पडल्याचाही दावा. कुलाब्यातल्या 3 वॉर्डांमध्ये निवडणूक रद्द करावी. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची मागणी. 3 वॉर्डमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे नातेवाईक रिंगणात. धमकी प्रकरणानंतर विरोधक आक्रमक. मुंबईच्या आणि पुण्याच्या ढासळत्या हवेच्या गुणवत्तेची सुप्रिया सुळेंना चिंता. प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पावलं उचला, सरकारला आवाहन.